नमस्कार, आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24। नेहमीच सत्याच्या सोबत राहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। कोण होणार सोलापूरच्या जनतेच्या मनातील खासदार हा ग्राउंड रिपोर्ट आपण लवकरच सुरू करत आहोत। सोलापूरच्या तसेच प्रत्येक भागामध्ये लोकसभेमध्ये जे 6 तालुके येतात त्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण जाणार आहोत आणि तेथील समस्या जनतेसमोर आपण मांडणार आहोत। काही दिवसातच ते सुरू होईल, परंतु एक मतदार म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे। ती पार पडत असताना आपण सुद्धा कुठेतरी कमी पडतो का हे पण पाहणं फार महत्त्वाचं आहे। कारण का तर आपण नेहमीच लोकप्रतिनिधींना पण दोष देतो। लोकप्रतिनिधी तर दोषी आहेतच, निष्क्रिय आहेत, काम करत नाही आहेत, परंतु आपण सुद्धा जबाबदारीने वागतो का? आपण सुद्धा निवडून देताना आपली जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पडतो का हे पाहणं पण फार महत्त्वाचं आहे। लवकरच लोकसभेच्या निवडणुकाची तारीख जाहीर होईल काही महिन्यामध्येच, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदरच सोलापुरातून काँग्रेसमधून आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव लोकसभेसाठी जाहीर झालं आहे। तर भाजप आता सध्या वंचितमुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे। त्यामुळे भाजपला आता खासदारीसाठी माणूस शोधावा लागणार आहे। कारण का तर आपण पाहिलं की प्रत्येक पक्षामध्ये रस्सीखेच चालू आहे आणि सगळींकडेच इच्छुकांची गर्दी आहे। जसं लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव जाहीर झालं तेव्हापासूनच प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पण या जागेसाठी दावा केलेला आहे लोकसभेसाठी। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष आहेत, शिवसेना, त्यानंतर बाकीचे राष्ट्रवादी पक्ष, त्यांनी सुद्धा दावा केला की आम्हाला लोकसभेचं तिकीट मिळावं, त्यासाठी इच्छुकांची पण गर्दी चालू आहे। म्हणजे सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक पक्षाने सुद्धा तिकीट देताना विचार करावा। कुठल्याही गुंडांना तिकीट देऊ नये, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना तिकीट अजिबात देऊ नये, जेणेकरून त्यांचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो। सांगायची गोष्ट म्हणजे भाजपाने सुद्धा मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळा प्रकरण खूप गाजलं होतं, त्याचा आरोप होता। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांनासुद्धा भाजपमध्ये घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं, त्यांच्यावर सुद्धा जलसिंचनचे आरोप आहेत। मग असे आरोप असताना सुद्धा अशा लोकांना तुम्ही घेता आणि नंतर क्लीन चिट देता, म्हणजे भाजपमध्ये असं आहे का की तुम्ही काही करा, कसे करा, या आणि तुम्ही इथं आल्यावर शुद्ध व्हा, असं काही आहे का? असं जर असेल तर भाजपाची जर प्रतिमा आहे, शुद्ध आणि स्वच्छ प्रतिमा आहे, ती प्रतिमा कुठंतरी आपल्याला डागाळलेली दिसत आहे, ती होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाने सुद्धा उमेदवार देत असताना त्याची माहिती घ्यावी, त्याचं सर्टिफिकेट खरं आहे का बोगस आहे हे पण घ्यावं। कारण का तर आपले जे मागचे जे खासदार आहेत जय सिद्धेश्वर स्वामी हे बोगस जात प्रमाणपत्रामध्ये अडकले आणि त्यामुळे त्यांचा निधी परत गेलेला आहे। निधी परत गेल्यामुळे त्यांना सोलापूरचा विकास करता आलेला नाही, नुसतं नावालाच खासदार आहे, असं अजिबात व्हायला नको। जेव्हा निवडणुका जवळ येतात त्यावेळेस आरोप प्रत्यारोप हे काय नवीन नाहीत, परंतु अलीकडच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप इतक्या खालच्या थराला गेलेत की एकमेकाची उणीधुणी आणि वैयक्तिक टीकाटिप्पणी पण सुरू आहे। त्याचबरोबर काही पक्षाचे प्रवक्ते अलीकडे नेमलेले आहेत। पूर्वी अगोदर कसे असायचं की पक्षाचे जे प्रवक्ते असायचे खूप ज्ञानी असायचे, हुशार असायचे, आपल्या पक्षाची बाजू ठामपणे आणि भक्कमपणे अभ्यासू वृत्तीने मांडायचे, परंतु अलीकडं प्रवक्ते जर बघितलं तर अरेतुरे आणि घाणघाण शिवाय सुद्धा देतात एकमेकाला। म्हणजे त्या प्रवक्त्याची नेमणूक कशासाठी केली आहे, त्यांना आपलं मत मांडण्यासाठी केलं का भुंकण्यासाठी केलेलं आहे हेच कळत नाही आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पक्षाची सुद्धा ही जबाबदारी आहे की आपला जो प्रवक्ता आहे तो प्रवक्ता कसा असावा हे पण फार महत्त्वाचं आहे। आता पुढचा मुद्दा जो आला तो उमेदवार कसा असावा। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवार कसा असावा जर आपण विचार केला तर प्रथमतः उमेदवाराचं शिक्षण पाहिलं जावं। कमीत कमी लोकसभेसाठी तो पदवीधर तरी असावा, म्हणजे त्याला माहिती असावी, ज्ञान असावं, त्याचा अभ्यास असावा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण
लग्न करत असतो, एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमायचं असतो किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमायचं असेल, तर मुलीचे वडील पहिला प्रश्न त्या मुलाला काय विचारतात की तुझं शिक्षण किती झालंय, मग नंतर तुझी गाडी बंगला, तुझी संपत्ती, शेती वाडी वगैरे काय असेल ते सगळ्या, नोकरी वगैरे. पण पहिला प्रश्न काय येतो शिक्षणाचा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल तर समजा तुम्ही खूप पैसे कमवलेत, पैसे कमवून बंगला वगैरे खरेदी केलाय आणि त्या बंगल्यावर तुम्ही पाटी लिहिली तुमच्या नावाची, पण पाटीच्या खाली तुम्ही असं लिहित नाही की मी 100 एकरचा मालक आहे, मी कारखान्याचा मालक आहे, मी एका हॉटेलचा मालक आहे, मी असाच आहे, मी 100 कोटी रुपयाच्या संपत्तीचा मालक आहे, असं त्या पाटीच्या खाली अजिबात लिहित नाही. तर तुम्ही काय लिहिता त्याच्या खाली, तर तुमची पदवी लिहिता, तुमची उच्च पदवी, MA, MAd, MSc, BSc किंवा डॉक्टर, इंजिनियर अशा तुम्ही पदव्या लिहिता. का पदव्या लिहिता, तर शिक्षण हे फार महत्त्वाचं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की तुम्ही कितीही पैसे कमवा, कितीही मोठं व्हा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जी पात्रता जी आहे त्यावरून तुमची लेवल कळते, तुमच्या विचाराची पात्रता कळते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षण. मग त्या उमेदवाराचं शिक्षणसुद्धा फार महत्त्वाचं गोष्ट आहे. आणि हे विचारत असताना त्या उमेदवाराचं शिक्षण किती आहे, तो उमेदवार काय करतो, त्याला त्याबद्दल काय ज्ञान आहे का, जनतेचे प्रश्न काय असतात, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदे काय आहेत, नियम काय आहेत, ह्याची सुद्धा त्याला जाण असली पाहिजे. नाहीतर आपण कुठल्या तर उमेदवाराला निवडून देतो आणि मग पुढे आपल्याला पश्चाताप करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जशी लोकप्रतिनिधींची काम करण्याची जबाबदारी निवडून आल्यावर, तसं मतदारांची सुद्धा प्रथमतः निवडून देतानाच फार मोठी जबाबदारी की आपण कुणाला निवडून देतो. अलीकडे असे फॅशन झाले की मतदान करायचं, फोटो काढायचा, असं फोटो दाखवायचा हाताचं आणि सगळीकडे की मी मतदान केले, मी माझा हक्क गाजवला, तुम्ही पण हक्क बजवा असं सांगायचं. झालं माझं कर्तव्य संपलं, निवांत घरी जाऊन बसायचं, पुढं काय विचारच करायचं नाही. म्हणजे ही जबाबदारी आपली संपली का, आपण जाब कधी विचारणार. सोलापुरामध्ये असंख्य प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाणी प्रश्न. आता निवडणुका जेव्हा जवळ आल्या त्यावेळेस सोलापुरामध्ये असा कुठल्या प्रश्नासाठी लढणार आहेत की उमेदवार जे आहेत कुठलं आश्वासन देणार आहेत. कारण का तर उजनी आमची दरवर्षी 100% भरते, यावेळेस थोडीशी कमी भरली. दरवर्षी उजनी 100% भरते, उद्घाटन होतं, आश्वासनांचा पाऊस पडतो, पण भिजत मात्र कोणीच नाही. आज सोलापूरकर कर भरून सुद्धा सोलापूरकरांना 6 दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मग सोलापूर कधी चिडत नाहीत का, कधी रागाला येत नाही का, सोलापूरकर सुस्त आहेत का, असा प्रश्न येतो. कारण का तर सोलापूरकरांना सुद्धा राग यायला पाहिजे, सोलापूरकरांनी चिडायला पाहिजे, जाब विचारायला पाहिजे. आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपलं काय जातंय आणि आपल्याला दातात धरतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सोलापूरकर विचार करत नाहीत, दरवर्षी आपला कर भरतात, पाणी कधी काही ना असं विचार करतात. पण जाब विचारणं पण गरजेचं आहे. जर एखादा लोकप्रतिनिधी मतं मागण्यासाठी तुमच्या घरी येतो, पहिल्यांदा तो मतं मागताना तुमच्या पाया पडतो, बरोबर आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि नंतर निवडून आल्यानंतर त्याची भाषा वेगळी असते. कारण का तर अलीकडचे जे मतदान आपण पाहिलं, गेल्या 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर अलीकडचं मतं विकत घेतली जातात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा फार महत्त्वाचा. म्हणजे आपण काय करतो की क्षणाचा विचार करतो, 1-2-3 महिन्याचा विचार करतो, आपल्या अडचणी आहेत, उमेदवार येतात, त्यांचे कार्यकर्ते येतात, पैसे वाटप करतात, अक्षरशः मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथा घ्यायला होतात की मी ह्यांनाच मतदान करेन आणि पैसे देतात. मग आपण थोड्याचा विचार करतो, ते पैसे घेतो, झालं आपलं घर भागवतो, किती ते पैसे आपल्याला किती दिवस पुरणार आहेत हा पण विचार करणं महत्त्वाचं आहे. मग आपण त्या लोभाला बळी पडतो आणि मात्र परत पुढचे 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करावा लागतो. सोलापूरच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्यापुढे कोणीही मोठा नाही आहे, हे तुम्ही उदाहरण पाहिलंच असेल. कारण का तर सोलापूरमध्ये विमानसेवेसाठी जी चिमणी जी होती, ती चिमणी जी आहे ती चिमणी पाडण्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले. म्हणजे आमची ज्यांची चिमणी होती, ज्या कारखानदाराची चिमणी होती, त्या मालकांनीच सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना भरवलं आणि काय सांगितलं की चिमणी पडली तर शेतकऱ्यांची उपासमार होईल. मग हे तुम्हाला अगोदर कळालं नाही का चिमणी बांधताना. ते एका पेपरचे संपादक पण आहेत, राजकारणी पण आहेत, म्हणजे आणि चिमणी कारखान्याचे मालक पण आहेत. म्हणजे एवढं सगळं असताना सुद्धा मग तुम्हीच असं कसं काय करू शकता. मग हे चिमणी जेव्हा पाडायचा विषय आला तेव्हा आमच्याच राजकीय लोकांनी त्या चिमणी पाडण्यासाठी काही विरोध केला. का विरोध केला तर असे काही लोक असे सुद्धा म्हणाले की कसं काय विमान उडते तेच बघते. आमचे आमदार, लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे असं म्हणाले की विमान कसं काय उडते तेच बघते. का तर ह्यांना भीती काय होती की समजा जर आम्ही ह्यांच्या विरोधात केलं तर पेपरला आमच्या ज्या बातम्या येतात, संचार पेपरला ज्या बातम्यावर येतात, त्याचे मालक धर्मराज काडादी आहेत, ते पेपरला संपादक आहेत, ते त्यानंतर पेपरला बातम्या येणार नाहीत. त्यामुळे त्या भीतीपोटी ते काय म्हणाले की कसं काय विमान उडते तेच बघते. म्हणजे लोकप्रतिनिधींनी खरं तर ते चिमणी पाडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. पण लोकप्रतिनिधी असं म्हणतात की कसं विमान उडते तेच बघते. त्यावेळेस मात्र
आपल्याला खूप मोठं आश्चर्याचा धक्का बसतो आणि असं वाटतं की अशी परिस्थिती का निर्माण झाली. पण त्यासाठी काही संस्था होत्या सोलापुरातील, त्या संस्थेतील काही ठराविक 20-25 लोक होते. त्या लोकांना खूप त्रास झाला. त्यांनी आंदोलन केले, उपोषण केले. त्यानंतर सोलापूरचे जे एक व्यक्ती होते अर्जुन रामगीर, हे व्यवसायाने टेलर आहेत, त्यांनी सोलापूरच्या प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई चालत गेले आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेटले. म्हणजे एक माणूस सोलापूरचा चालत जातो म्हणजे बाकीचे मग कुठे गेले सगळे, हा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बाकीचे लोक उठाव करत नाहीत का? बाकीच्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, सहभागी झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक जेव्हा एकत्र आले, सोलापूर विचार मंच, विकास मंच, एक ठराविक 5-25 लोक असतील, त्यांना खूप त्रास झाला, आंदोलन झालं, त्यांच्यावर केसेस वगैरे झाल्या. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे एकत्र आले आणि त्यांनी जी बेकायदा चिमणी जी होती ती चिमणी पाडली. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे न्यायालयाने जेव्हा सांगितलं की ही चिमणी बेकायदा पाडलीच पाहिजे, म्हणजे न्यायालयापुढे म्हणजे कायद्यापुढे कोणीही मोठा नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये चिमणी पाडली म्हणजे 5-25 लोक सुद्धा सोलापूरचा विकास करू शकतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलेलं असतं ते लोकप्रतिनिधी काम करत नाहीत. मग सोलापूरच्या जनतेने पण असा आवाज उठवला पाहिजे. एक साधं उदाहरण तुमच्या समोर चिमणीचंच उदाहरण आहे. असे अनेक प्रश्न आहेत. सोलापुरामध्ये रस्ता समस्या आहे, वाढती बेकारी आहे, त्यानंतर सोलापुरामध्ये कारखाने बंद पडलेत, काहींनी बंद पाडलेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या स्वार्थी राजकारणाने फक्त विकास केला. कुणाचा विकास केला? फक्त स्वतःचा विकास केलेला आहे, स्वतःची प्रॉपर्टी वाढवलेली आहे, बाकीचं काही केलं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंच म्हणावं लागलं की पुढारी व्हा, 5 वर्षात करोडपती व्हा, असंच आपल्याला म्हणावं लागेल. मग त्यासाठी सोलापूरकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे. असे नको व्हायला की मी मतदान केलं, फोटो काढला, माझी जबाबदारी संपली, असं नको व्हायला. 5 वर्ष कुणीच कुणाला विचारायचं नाही, असं अजिबात व्हायला नको. थोडक्यात सांगायचं, एक उदाहरणाचं सांगायचं म्हणलं थोडक्यामध्ये, तर एका गावामध्ये सकाळ सकाळी साफसफाई सुरू असते. का तर कोणतरी मंत्री येणार असतो, लोकप्रतिनिधी येणार असतो, त्या गावातील लोकांनी निवडून दिलेला असतो, ते येणार असतो, त्यामुळे साफसफाई वगैरे सुरू असते. त्यावेळेस रस्त्याच्या कडेला एक माणूस शौचालयाला बसलेला असतो, एक वृद्ध माणूस. त्यावेळेस ते बाकीची साफसफाई करणारे लोक ओरडतात, तुला काय कळतंय का नाही, इथं लोकप्रतिनिधी येणार आहे आणि असं आहे तसं आहे, साहेब येणार आहेत आणि तू असं घाण करायला काय इथं. त्यावेळेस तो असा एक प्रश्न म्हणतो की मला काय त्याचा फरक पडत नाही, त्यांनी येऊ दे नाही तर काय तरी करू दे. कारण का तर त्यांनी 5 वर्ष निवडून आल्यानंतर हिथून जाताना ते काय करतात आम्ही त्यांना विचारतो का? विचारत नाही. त्यामुळं त्यांनी हिथून जाताना मी इथं रस्त्याची शेजारी बसून काय करतो हे त्यांनी मला अजिबात विचारायचं नाही. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कुणीच कुणाला काही विचारायचं नाही असं जर ठरवलं तर नक्कीच सगळ्यांचंच नुकसान आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सोलापूरकरांचं नुकसान आहे. आणि सोलापूरचे जे प्रश्न आहेत ते तसेच राहणार आहेत. आजपर्यंत बघितलं, लातूरचा विकास झाला, बारामतीचा विकास झाला, पण सोलापूर अजूनही भकास आहे. सांगायची गोष्ट म्हणजे याला कारणीभूत कोण आहेत? राजकारणी तर 100% कारणीभूत आहेतच आहे, परंतु त्याचबरोबर आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहोत, कारणीभूत आहोत. कारण का तर आपण कधी उठावच करत नाही, कधी बोलतच नाही, आपण सगळे सुस्त आहोत. नुसतं आपण म्हणतो की आमची हुतात्मा नगरी आहे, परंतु हुतात्मा नगरीतील सोलापूरकर सुस्त आहेत असंच म्हणावं लागेल. त्यासाठी आपण सुद्धा आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली पाहिजे. आणि लवकरच आमचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. सगळ्यांनी जर आपले प्रश्न तिथे येणं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ करून आम्हाला पाठवू शकता आणि आम्ही ते जनतेसमोर मांडत आहोत की जेणेकरून सोलापूरचे प्रश्न काय आहेत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे, लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचबरोबर आपली जबाबदारी काय हे सुद्धा कळणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.